नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चैत्राज किचननी नवीन मसाले लॉन्च केलेले आहेत. दाक्षिणात्य पद्धतीचे हे मसाले आहेत. तर त्या कामामध्ये मी सध्या बिझी असल्यामुळे बरेच दिवस मी रेसिपी शेअर करू शकले नव्हते. तर आज मस्त असे तुम्हाला मी वडे दाखवत आहे. पण हे वडे आपण सोया चंक्सपासून बनवत आहोत, तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम वड्याचं आपण बेसन पीठ बनवून घेऊया. त्याकरता इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा ओवा घातलेला आहे, अर्धा चमचा इथे मी काळे तीळ घातलेले, ते ऑप्शनल आहेत. तसेच अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बेसन पीठ ना थोडंसं जाड होतं म्हणून मी ते पहिलं मिक्सरमधनं काढून घेतलं होतं. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण जे वड्याला पीठ बनवून घेतो तसं हे पीठ बनवून घेतलेलं आहे. आता इथे वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याकरता मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि 1 पेर आलं घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घेत आहे. इथे मी 1.5 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत. ते नेहमीप्रमाणे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकळवून घेतलेले आहेत. आणि आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. व्यवस्थित हे पिळून घ्यायचे आहेत. आणि आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेत आहे. इथे परातीमध्ये मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेले सोया चंक्स, मिरचीचं वाटण, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेजिरे पावडर घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि ते मॅश करून याच्यात घातलेले आहेत. मॅश केलेले बटाटे घालून झाल्यानंतर हे छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वड्याचं सारण बनवून घेतलेलं आहे. पण हे थोडंसं नाही म्हटलं तरी ओलसर लागत आहे हाताला, कारण याच्यामध्ये आपण सोया चंक्स आणि बटाटे घातले, त्यामुळे थोडासा पाण्याचा अंश याच्यामध्ये जाणवत आहे. तर त्याकरता इथे मी 2 चमचे जाड पोहे मिक्सरमधनं काढून ती पावडर घातलेली आहे. याच्यामध्ये जाड पोहे जे मिक्सरमधनं काढून ती पावडर याच्यात जी घातली ना, त्याने याच्यातलं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता याचे नेहमीप्रमाणे वडे बनवून घेतलेले आहेत. हे बघा, तेल छान तापलेलं आहे. तर याच्यामध्ये आता वडे घालून खमंग असे तळून घेऊयात. बनवलेल्या बेसनपिठामध्ये हे वडे छान घोळवून आता मी तळायला कढईमध्ये सोडलेले आहेत. मस्त दोन्ही बाजूनी खमंग असे हे वडे आपण तळून घेऊयात. हे बघा, मस्त असे वडे तयार झालेले आहेत. छान असे खमंग तळून झालेत. हे बघा, तुम्हाला आता छान गरमागरम एक वडा मी तोडून दाखवते. हे बघा, मस्त असे आपले वडे तयार झालेत. मस्त गरमागरम सोया चंक्सपासनं आपले हे वडे तयार झालेले आहेत. हे वडे सर्व करताना मी त्याच्यावर थोडीशी पुदिन्याची चटणी घातलेली आहे आणि टोमॅटो सॉसबरोबर हे मी सर्व केलेले आहेत. बनवायला अतिशय सोपे आणि चवीला खूप अप्रतिम असे झालेले आहेत हे वडे. तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.